तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग, मुलीच्या भविष्याचं सोनं झालं ग. तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग, मुलीच्या भविष्याचं सोनं झालं ग. अशी सावित्री माई कधी होणार नाही, अशी सावित्री माई कधी होणार नाही. क्रांतिकारी बदल माते घडवून आले ग, तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग, मुलीच्या भविष्याचं सोनं झालं ग. हिरकावलेले तकड परतावून लावले ग, कर्तृत्वाला तुझ्या शरण आले ग. हिरकावलेले तकड परतावून लावले ग, कर्तृत्वाला तुझ्या शरण आले ग. खचली तू नाही कधी डगमगली नाही, खचली तू नाही कधी डगमगली नाही. जुन्या प्रथा बंद पाडून आय तू दिला ग, तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग, मुलीच्या भविष्याचं सोनं झालं ग. माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. त्यांचे जन्म 3 जानेवारी त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी तुम्हाला सावित्रीबाई यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. ही माझी नम्र विनंती. सगळ्यांनी शांतपणे माझं ऐकून घ्या. 2 शब्द ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज सावित्रीबाई यांच्याविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. सावित्रीबाई यांचा जन्म 1831 रोजी झाला. सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. सावित्रीबाई यांच्या वडिलांचे नाव रघुजी खंडोजी पाटील. आज सावित्रीबाई यांची जयंती आपण साजरा करतो, पण सावित्रीबाई यांची जयंती बाल दिवस आणि शिक्षक वृंद. माझ्या बालमित्रांनो, आज मी सावित्रीबाई फुले यांचे विषयी भाषण सांगणार आहे. मी शांतपणे ऐकून घ्यावे माझी नम्र विनंती आहे. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षिका होत्या.